नमस्कार महाराष्ट्र. आपला हात भारी, आपली लात भारीच्या मायला सगळंच लय भारी. आणि आपण आता नवीन ब्लॉगला सुरुवात करायचं, सगळं भारीच भारीच करायचं. तर मी काल मुंबईला गेलो होतो, तर तिकडून आणला एक ट्रायपॉड आणि तो ट्रायपॉड मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा आहे तो ट्रायपॉड, संपूर्ण खोलून तुम्हाला दाखवतो मी कसा आहे तो. म्हणजे हा मला ब्लॉगिंगसाठी एकदम कम्फर्टेबल असा ट्रायपॉड घेतलेला आहे मी. तर मोबाईल हातामध्ये पकडून ब्लॉगिंग करणं मला खूप अवघड जात होतं, त्यामुळे मी हा ट्रायपॉड घेतला आहे आणि एकदम कम्फर्टेबल असा ट्रायपॉड आहे. तर त्याला हे खोलून आपण त्याला उभा करण्यासाठी पण सिस्टम आहे. आपल्या 4 ते 5 फूट हाईट पण आहे त्याची. आणि इथं आपण त्याला मोबाईल लावू शकतो. मोबाईल लावण्यासाठी क्लिप आहे तिथे. हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली दोन्ही करू शकतो आपण पोझिशन याच्यामध्ये. आणि इथं मोबाईल अडकवायचा आहे. माझ्याकडे आता दुसरा मोबाईल असता तर मी तुम्हाला अडकवून दाखवला असता इथे. आणि इथे एक ॲडजस्टमेंट करता येते, ती म्हणजे याचा अँगल असा चेंज करता येतो याचा. हा आहे ब्लूटूथ. हा ब्लूटूथ आपण इथून काढून घेऊ शकतो असा. 10 मीटर अंतरपर्यंत त्याची रेंज आहे. आणि आपल्याला जर इथंच लावून ठेवायचं असेल तर इथं लावून आपण सेल्फी घेऊ शकतो ते. आणि हे बघा, याला आपण इथून खोलू शकतो. असं खोलता येतं त्याला. असं खोलून आपण त्याला उभा करू शकतो. आणि त्यानंतर मी हा एक माईक घेतलेला आहे. ठीक आहे, आपल्याला ब्लॉगिंगसाठी ठीक आहे. याच्यामध्ये हा जो पार्ट आहे तो हा आपण लावायचा आहे मोबाईलला लावायचा. आणि ही जी पिन आहे ती कॅमेऱ्याला लावण्यासाठी आहे. आणि हा आहे माईक. तर इथे हा चिमटा आहे, तो आपण असा आपल्या शर्टच्या कॉलरला किंवा कुठे असा अडकवू शकतो. आणि याची 10 मीटरपर्यंत याची पण रेंज आहे की हा आवाज तिथून कॅप्चर करू शकते. तर आत्ता मी मोबाईल ट्रायपॉडला अडकवलं आहे आणि जेवढा कम्फर्टेबल अँगल घेता येईल तेवढा घेते मी. म्हणजे मला असं जवळचा अँगल घेता येते, असं वाईड अँगल लांबून घ्यायचा असेल तरी असं जमते. म्हणजे आपल्याला एकदम कम्फर्टेबल वाटते, कारण आपण मोबाईल हातामध्ये पकडून जे ब्लॉगिंग करत होतो त्याच्यापेक्षा ट्रायपॉड हातात घेतल्यानंतर जे परफेक्ट अँगल आपल्याला कोणत्याही बाजूचा पाहिजे तसा घेता येतोय. त्यामुळं थोडा आपला हात हलते बहुतेक. आपला जर हात थरथरला तरच कॅमेरा हलू शकतो, नाही तर परफेक्ट बसतोय. तर आपण आता माईक जोडून बघणार आहे. आपला माईक, कारण असा आवाज लांबून थोडा कमी येते, त्यामुळे माईक आपण चेक करूया. तर आपण आता माईक जोडणार आहे. माईकचा आवाज आपल्याला कसा कम्फर्टेबल होतोय का ते पाहूया. तर माईक मी इथं अडकवलंय आणि माईकचा आवाज कॅप्चर करायचा आहे आपल्याला. मोबाईल लांब पकडून पण, मोबाईल जरी असं लांब पकडला तरी पण आवाज क्लिअर किती येतोय ते आपल्याला समजणार आहे. मला ब्लॉगिंगसाठी कम्फर्टेबल झाला आता सर्व, ट्रायपॉड आणि माईक पण. त्यामुळे ब्लॉगिंग करायला एकदम मस्त वाटते, भारी वाटते, लाजवाब वाटते. आपल्याला ब्लॉगिंग आता खतरनाक मध्ये करायचे. तर माईकचा व्हॉइस रेकॉर्ड आणि मोबाईलचा व्हॉइस रेकॉर्ड याच्यामध्ये फरक मला जाणवते, चांगलं वाटते फरक. म्हणजे मोबाईलचा व्हॉइस रेकॉर्ड आहे तो थोडा आवाज कमी येतोय आणि माईकचा आहे तो त्याची क्वालिटी एकदम हाय नाही आहे, ते तरी पण बेस्ट आवाज आहे असं मला वाटतंय. मला ते योग्यच वाटतंय मला. ठीक आहे, आपल्यासाठी तर ठीक आहे. आता आपण पुढं चांगला माईक अजून घेऊ. तर तुम्हा सर्वांच्या सपोर्टनेच मी हे सगळं करू शकणार आहे. कारण तुम्ही सर्वांनी जर व्हिडिओ बघितला, लाईक केल्यात, कमेंट केल्या तरच मला पुढे जाता येईल आणि अजून चांगले ब्लॉग्स करता येतील. संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला फिरायचंय. आपली जर्नी अशी चालू राहणार आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करत राहा मला.